जनता दरबार में नागरिकों ने रखी अपनी समस्याएं। नमस्कार, आप देख रहे हैं सतर्क पुलिस टाइम्स और प्रतिनिधि विकास वर्मा की रिपोर्ट। पिनकरपाड़ा क्षेत्र में रहने वाले संतोष पाटिल ने बुधवार को विधायक नरेंद्र मेहता के जनता दरबार में अपनी जमीन से संबंधित समस्याएं उनके समक्ष रखीं। इस दौरान विधायक नरेंद्र मेहता ने उनकी बात ध्यानपूर्वक सुनी और मामले में उचित सहायता व समाधान दिलाने का आश्वासन दिया। आइए जानते हैं भूमिपुत्र संतोष पाटिल ने क्या कहा। नमस्कार, मी संतोष पाटील। मी स्थानिक भूमिपत्र मीरा गाव ते राहणारा। आमची वडिलोपार्जित जमिनीमध्ये आम्ही वडिलांनी घर बांधलंय आणि त्यापासून आम्ही 40 वर्ष तिकडे राहतोय। जेव्हा डीपी प्लॅन कुठे नव्हते तेव्हापासून आम्ही रोड वापरतोय। आज बाजूला सोसायटी होती, त्यांची पण कंपाऊंड वॉल अलग आहे, आमची पण कंपाऊंड वॉल अलग आहे आणि आता ती सोसायटी डेव्हलपमेंट झालेली आहे, तर तो रोड बंद करायला लागलेला आहे। त्यासाठी आम्ही वेळोवेळी तक्रार केली नगरपालिकेला। नगरपालिका वेळोवेळी आश्वासन दिले की आम्ही कारवाई करतो, पण कारवाई होत नाही। आमदारने सांगितलं की डीपी प्लॅन मध्ये असं तसं सांगितलं त्यांनी, पण माझं म्हणणं असं आहे की जर स्थानिक लोकांचे रोड बंद होत असतील असे, जे डीपी प्लॅन किंवा नगर रचना स्थानिक लोकांसाठी बनवलेली आहे, नगरपालिका कोणासाठी आहे? आम्ही रहिवासी पहिल्यापासून होतो म्हणून नगरपालिका झाली तयार, आणि आता बिल्डरसाठी तुम्ही कुठलाही रस्ता बंद करणार, सुरू करणार? जेव्हा जर रोड ओपन नव्हता तर त्याने कंपाऊंड मारून ठेवायचे होते 40 वर्षापासून बिल्डरने। 40 वर्षापासून आम्ही तो रोड वापरतो। 40 वर्ष ना, आमची वडिलोपार्जित जमीन म्हणजे आम्ही पहिल्यापासून वापरतोय, आजोबापासून वापरतो रोड। आज बिल्डर आल्यावर तो बोलतो की रोड त्याची जागा आहे, पण त्यांनी तेव्हाच कंपाऊंड मारून ठेवायचे ना, त्यांनी ओपन काय ठेवलं एवढे वर्ष? माझं नगरपालिका माझा तेवढे दिवसून तिकडून जाणं नाही, व्यवहार आहे, माझे पाहुणे येतात तिकडून सर्व। तुम्ही कधी आम्हाला अडवलं ना, आज डेव्हलप करायला लागला तुम्ही, ती जागा सर्व कव्हर करून तुमचा आर्थिक फायदा करण्यासाठी समोरच्या नुकसान करता, आणि याच्यासाठी सर्व मिले बघत आहे, सर्वांचा सपोर्ट आहे। कारण जे मी लाईटीचे खांबे लावलेले आहेत त्याचे मी फोटो काढून एक दिवस फेसबुकवर टाकले की दुसऱ्या दिवशी खांबे डायरेक्ट कटिंग करून टाकतात। त्यांना विचारलं, त्यांच्याकडे ऑर्डर नसते, काहीच नसते। हे कसं काय होतं? एवढे मॅनेज कशाला करता तुम्ही? महानगरपालिकेत गेल्यावर ते नेहमी बोलतात की हा आम्ही कारवाई करतो। आता गेलो त्या दिवशी तोडायला पण आलेले, तर कोणाचा फोन आला त्यांनी तर ती कारवाई थांबवली। त्या दिवशी रेकॉर्ड आहे आमच्याकडे की तोडायला आलेली नगरपालिका सर्व बंदोबस्त घेऊन तोडायला आलेले, रोड आहे म्हणून तोडायला आले ना तुम्ही। कोणाला फोन आला, कोणतं काय सेटलमेंट झालं, तुम्ही थांबवली कारवाई। नंतर बोलले की आम्ही नगर रचनाला विचारतो, बांधकाम विभाग। मग तुमचे इंजिनियर आहेत, त्यांना माहिती नाही का ते? तुम्ही त्यावेळी उत्तर द्या ना की रोड आहे का नाही। तुम्ही नगर रचना सर्वांना विचारणार आणि आता उत्तर देत नाही, आणि तोपर्यंत तो बिल्डर तिकडे पत्रे मारायला लागलेला आहे, कंपाऊंड मारायला लागलाय ना, त्याने मॅप नाही। आज पण तो आलेला प्रायव्हेट सर्वे घेऊन कंपाऊंड मारायला आलेला। त्याला बोललो मी, तू गव्हर्नमेंट सर्वे घे, मला नोटीस दे आणि नंतर मार ना। आणि सार्वजनिक रोड बंद करण्यासाठी तो प्रयत्न सुरू आहे त्याचा, की त्याला कुठेतरी मोठा फायदा होणार आहे, त्यालाच नाही, सोसायटीसाठी पण नाही। हा दुसऱ्या कोणत्या थर्ड पार्टीला फायदा होणार, त्यासाठी तो बिल्डर मेहनत करतोय। मागे जे 2 प्लॉट आहेत मोठे मोठे, त्यांना 18 मीटरचा रोड आहे, आणि जर हा रस्ता त्यांनी रोल केला, खाऊन टाकला, तर त्यांना डायरेक्ट 30 मीटरचा रोड भेटणार। त्यामुळे हे सर्व त्रास सुरू आहे मला। तर मी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो। मी सध्या समाज माध्यमावर पण क्लिप टाकलेली आहे, मला भरपूर रिस्पॉन्स आलेला आहे। सर्वांनी बोललेलं आहे की तुमचा ओपन रोड होता, आम्ही एवढे दिवस यायचो तिकडून, कधी आम्हाला कोणी रोखलं नाही, टोकलं नाही। फक्त मागच्या वर्षीपासून बोर्ड लागला, गेट लागला, सगळं सुरू झालेलं। मग 40 वर्ष तुम्ही काय करत होते? 40 वर्षापासून बंद करून ठेवायचा होता। मग त्या रोड मध्ये माझी पण जागा आहे ना। माझा अद्याप तरी न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, त्यामुळे मी न्यायिक बाजूने चाललेला आहे। आता मग कुठेतरी आंदोलन किंवा काहीतरी बाजू मांडायला लागणार मला।